प्रॉपर फोटो दिसला डोळ्यासमोर. मग 1 महिन्यात परत मला विचारलं की सहजोगमध्ये जाऊन आला माहिती घेतली. मग मी म्हटलं नाही बघून येतो. पहिल्या दिवशी बघायला गेल्यानंतर ध्यान केल्यावर बाहेर आल्यानंतर मी जे माहिती सांगणार होतं त्यांना विचारलं एकूण काय काय होते काय फायदे होतात वैयक्तिक. तर ते मला म्हटलं सगळं होते म्हटलं. मी म्हटलं माझा एक मित्र आहे त्याला 18-1 वर्ष मुलबाळ होईल का त्याला. तर ते म्हटलं होणार घेऊन ये त्याला. म्हटलं चला फ्रीमध्ये काय. तर मी दुसऱ्यावर त्याला घेऊन गेलो. त्याला बसवला मी बसलो. परत तिसऱ्यावर गेलो. तिसऱ्यावर त्याला चल म्हटलं मी गावी जाणार आहे. मी परत चौथ्यावर गेलो. चौथ्यांदा गेलो 4था आठवडा. तिथे गेल्यानंतर माझे हृदयाचे ठोके माझ्या शस्त्रांवर जाणवायला लागले मला. जसं की हृदय धडधडतं तसं. त्यानंतर मला समजलं की बाबा ही कुंडलिनी शक्ती ॲक्टिवेट झालेली आहे. त्यानंतर मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा म्हणजे जसं की मेडिटेशनचा वापर करायला लागलो माझ्या जॉबमध्ये. मी म्हटलं की माझ्या बाबतीत होते काही वेळा भास बी असू शकतो ना व्हायब्रेशन हे. माझ्या ओळखीचे जेवढे होते माझे मामी भाऊ आत्ते भाऊ त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही जाऊन बघा की तुम्हाला हाताला थंडी हवा येते. तर तिने ती जसं सुरू केलं की 3 महिन्यामध्ये मला समजलं की खरोखरी व्हायब्रेशन आहे. मला समजलं की मी प्रचार प्रसारला चाललो. मग दैनंदिन जीवनामध्ये जे काय सहयोगी आहेत 5-10 वर्षापासून सहयोग करतात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काय चालू आहे त्याच्या घरी गेलो की त्यांची कशी व्यवस्था आहे काय करतात ते त्यांचे म्हणजे उद्योगधंदे काय आहे जॉब करतात काय करतात त्याची वर्तणूक कशी आहे. असं करत करत मी 7-8 महिने पुढे गेलो. त्या 7-8 महिन्यामध्ये पुढे गेलं तर ज्या मित्राचा प्रश्न घेऊन गेलो होतो तिची वाईफ मला दिसली प्रेग्नेंट 18 वर्षात. सहयोगामध्ये आला. हां म्हणजे फक्त तो कुंडलिनी शक्ती मी 1 दिवसाचा ध्यान करून केला होता. आणि मी त्याला घेऊन गेलो की जर सहयोग सत्य असेल तर ह्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. हां मग ह्याच्या पाठोपाठ माझे जेवढे घरचे होते प्रत्येकाचे काही ना काहीतरी जॉबशी रिलेटेड प्रश्न होते. कुणाच्या काही केसेस सुरू होत्या. कुणाचे आरोग्याचे प्रश्न प्रत्येकाला त्याच्यामध्ये टाकले 10-15 दिवसामध्ये त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हाच प्रश्न मी बोलता माझ्या एका रिलेटिव्हला बोललो की सहयोगमध्ये गेल्यावर सगळे प्रश्न सुटतात आणि माझ्या जॉबमध्ये माझं पेमेंट वाढलेलं आहे. तर तो म्हटलं की हे नाही तुझं भाग्य बदलायचं होतं नशीब बदलायचं होतं झाले तू काय मेडिटेशनमुळे असं झालं असं समजू नको. म्हणून मी परत 4 महिने गेलो आणि परत इंटरव्ह्यू द्यायला सुरू केलं आणि परत तिथे माझी सॅलरी एकदम डबल झाली. डबल सॅलरी? हां डबल सॅलरी झाली. ते सांगत गेलं तर मी प्रचार प्रसारला फिरायला लागलो. मग मी माझ्या घरी आलो. मग आईवडिलांना सांगायला मग आईचं एक खांदा दुखत होता. मग ते मला सारखं म्हणायची की माझा खांदा दुखतो म्हटलं मला शंका की ह्याला म्हटलं म्हणजे BP किंवा शुगर असं काय आहे का. मी तिला म्हटलं की ध्यान करतो मला बघायचं की तुझ्या तू खांदा दुखायचा कमी होतो का कारण तुझा बरेच वर्ष खांदा दुखत होतो. तिने 1-2 महिने ध्यान केलं तुझं अचानक तू खांदा दुखायचंच बंद झालं म्हणजे पूर्ण सांध्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता. असे माझ्या रिलेटिव्समध्ये मामा व्यक्ती आणि असाच एक इन्सिडेंट 2012मध्ये मला फोन आला होता घरातून की आमच्या मामांची तब्येत बिघडलेली आहे बघायला येतो. आणि मामानं बघितलं तर मी एवढा शॉक झालो की ती पूर्ण जसं म्हणतो ना माणसाची लास्ट स्टेप असते आणि तिथे त्या मामी मला म्हणायच्या की माताजी आहे पण मला कोण माताजी माहीत नाही 2012-13मध्ये. आणि असं बोलता 2013ला मला समजलं 2013मध्ये मला समजलं की मामा एकदम ठणठणे झाले 70 किलो वजन झाले त्यांचं. आणि मग मला श्रीमाताजी कोण समजले जेव्हा शक्ती कशी कार्य करते. मग हा प्रश्न मी म्हटलं की असं एखाद्या वेळी झालं असेल एखाद्याच्या ह्याच्यामध्ये विश्वासामध्ये. मग मी माझे मित्र शोधायला लागलो जे कोणाचे लग्न होत नाहीत. मग त्याच्यामध्ये मला एक मित्र सापडला माझा की त्याच्या गावामध्ये घर नाही जमीन नाही शिक्षण नाही. मग मी त्याला असंच बोलतो अरे कधी लग्न करणार. मला म्हणाल तू माझं लग्न कसं होईल माझ्या गावामध्ये घर नाही माझं शिक्षण नाही माझं नोकरी पाहिजे जेमतेम 9-10 हजार पगार आहे माझा. मग म्हटलं तू कामाला कुठे आहे तर तो एका मठावर कामाला होता 6-7 वर्ष. म्हटलं त्या गुरुजींच्या पाया पडायचा त्याला मी सहयोग कसं सांगायचं हा माझा प्रश्न. असं करत मी त्याला 1 महिना बघितला त्याला काय जायला जमलं नाही. म्हटलं व्हिडिओ कॉल करूया. मी इथूनच व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल करून त्याला म्हटलं जसं आपण आत्मसाक्षात्कारसाठी ज्या स्टेप असतात त्या कर म्हटलं आणि घरी जिथे आहेस तिथे काम सुरू कर. असं करत गेलं त्याचा मला फोन आला मला माझ्या भावकीमध्ये 1 गुंठा जागा दिली. मी म्हटलं कर ध्यान. त्याला माहीत नाही सहयोग अजून काय फक्त मी सांगत होतो तसा बसत होता. तिथून पुढे गेला तो म्हटला अरे माझ्या असे पैसे यायचे स्कीम म्हणतात आणि मी काय करू म्हटलं घर बांधलं. त्यानं घर बांधलं जागा तर घेतली घर बांधलं. आता म्हटलं लग्न कसं रे माझं मी म्हटलं ध्यान करतो सगळे प्रश्न तुझ्या इथे जगायचे झाले तर
त्याला अचानक त्याच्या टीममधला एक मित्र म्हटला की माझ्या मावस बहिणीने लग्न करू आणि त्याचं लग्नही झालं 7 महिन्यामध्ये आणि मुलगी 35 अराउंड पेमेंट आहे, शिकलेली चांगली. आम्ही ते लग्न म्हणजे असे माझं करंटमध्येच मी असं म्हटलं की आता बाहेरच्यांचं केलं तर घरचे काही प्रश्न सुटतात का बघू. पण माझा एक मेवना आहे, मग मेवना 2 वर्ष झाले नीट एक्झाम तयारी करतो. मग त्याची इच्छा घरच्यांची आहे की त्याने MBBS करावं. त्याच्या मेरिटनुसार त्याला MBBS ॲडमिशन मिळणार नाही 100% होतं. मग असं बोलता मी मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी गेलो होतो. मग मला वाईफ म्हटली की त्याच्यासाठी प्रार्थना करायची माताजी. ते गायला उठलो म्हटलं करू प्रार्थना. मी उठलो सकाळी श्रीमाताजी म्हटलं श्रीमाताजी त्याने काय अभ्यास केला मला माहीत नाही, त्याला माहीत आहे, त्याला काय बी करून ॲडमिशन मिळू दे, मला बघायचं की सहयोग कुठपर्यंत कार्य करतो. आणि त्याला MBBS सातारा कॉलेजला ॲडमिशन मिळालं गव्हर्नमेंटमधून. त्याच्या मेरिटनुसार सगळं मॅच आहे, सगळ्या गोष्टी मॅच आहे. तसंच असंच मी गावी गेलो होतो. मग एक मित्र मला असा दिसला, मग तो असा होता की तू कुठलाच देव मानत नाही. मग आता म्हटलं ह्याला बघू आपण ट्राय करू, सहयोग समजतो का. पण मग त्याला सांगायला गेलो तर म्हटलं काय आहे. त्याला बोलता गेलो सांगा. म्हटलं तुझा असा काय प्रश्न आहे का जो सुटणार नाही. सांगा तू. हो काय प्रश्न आहे का, असं काय आहे का. तर मला म्हटलं माझा प्रश्न आहे, माझं मुलग्याचं एक ऑपरेशन करायचं आहे आणि त्याचे 3.5 लाख रुपये खर्च सांगितले. आता म्हटलं पैसे तर आपण काय करू शकत नाही, त्याला ऑपरेशन कर किंवा नाही म्हणू शकत नाही. म्हटलं तू ध्यान करतो का, तर काय आहे. मग मी त्याला कोल्हापूरमधला एक ॲड्रेस दिला. मग तो एक आठवडाभर गेलाच नाही, पण तिला घरातच समजलं की हे नेमकं काय. 15 दिवसानंतर मी म्हटलं जाऊन एकदा जाऊन आला. परत मला 15 ते 1 महिन्यामध्ये तिला फोन आला की त्याचं ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुल झालं आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये फक्त मेडिसिनचे पैसे घेतले, बाकी ऑपरेशन सगळे फ्रीमध्ये. आणि त्याचा मुलगा सांगतोय, त्याने त्या मुलगा किती 8 वर्षाचा असेल, तो सांगतोय की जसं तो बसला ऑपरेशनसाठी ज्यावेळी गेला त्यावेळी श्रीमाताजी आले, त्याचा हात पकडला आणि त्याला सांगितलं की तुला बाळा काय होणार नाही, तो बिंदास झोपून आणि त्याचं ऑपरेशन झालं. अशा गोष्टी. आणि मी माझ्या हातामध्ये खडे होते, सहयोगमध्ये आलो. माझं एक सहयोग झालं की आपल्याला खड्याची गरज नाही. माझ्या हातामध्ये पुष्कर आलो होता. मी जवळजवळ 57-58 हजार रुपये खर्च करून खडा घेतला होता माझ्यासाठी. खडा घातला आणि एकाने मला सांगितलं, मी काय सांगतो ऐकलं, त्याच्या पुढे तेवढंच खिशात घालून ठेवलं. असं मी करायचं, ते व्यक्ती दिसला की खिशात काढून ठेवायचं. काही वेळा मी गणपतीपुळे गेलो, मला असं वाटतं की सोडून द्यावे आमचे काय खडे करणार नव्हते. तर माझा असं विषय होतं की सगळे जे हे आहेत नवग्रह आहे ते श्रीमाताजींच्या कंट्रोलमध्ये आहेत. मग खडा काय करणार आहे आपल्याला. म्हणून मी ते खडा काढून ठेवायचं, परत असं मनात शंकायचं घालायचं. आणि दिवस मला असं स्वप्न पडलं की श्रीमाताजी आल्या, मला असं मी हाताला पकडून नाही केलं, मला बोट पकडलं, मला खडा फिरवलं, मला रेस काढून ठेव, हिची गरज नाही आपल्याला. आणि त्या दिवसात मी ते काढून ठेवला. त्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच म्हणजे असं जिथे मला असं वाटतं ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, जो असं म्हणतो ना चॅलेंजसाठी येतो, मी त्याला सांगतो की तू फक्त एकदा ये, मेडिटेशन कर, तुला जमते नाही जमते मला माहीत नाही. मग तुझं जसं पाहायला लागलं की तुझ्या हाताच्या रेषा बदलणार, तुझं भाग्य बदलणार, तुझं नशीब बदलणार, तू काय कर्म केलं ते सगळं बदलून जाणार आणि तुझ्यासाठी जे योग्य आहे ते झालं जाणार. असं करत करत मी माझ्या एका जवळच्या मित्राला परवा सांगितलं की तू असं की व्यसनाधीन झालं, माझ्याच वयाचं आहे. आता म्हटलं व्यसनाधीन यायला कुठल्या भाषेत चालणार आपण. पण त्याला मी परवा सांगितलं मेडिटेशन. आता तो असं आहे की त्याला घेऊन बसायचं तर कसं मेडिटेशनमध्ये घेऊन कसं बसायचं, कारण तो पूर्ण व्यसनाधीन आहे. मग त्या दिवशी तो मला असं दिसला, नॉर्मल दिसला जरा. म्हटला की मी आज काही ड्रिंक केली नाही. म्हणून तुला सहयोग सांगतो, बघू आपण सहयोग कसा कार्य करतो तुझ्यावर. म्हणजे जर व्यसन असेल तुझ्यासाठी अयोग्य असेल तर निघून जाईल. असं सांगून मी त्याला रिटर्न आलो कोल्हापूरमध्ये. मला त्याचा काल रात्री फोन आला की मी मेडिटेशन सुरू केलं आणि माझी इच्छा होईन आली ड्रिंक करायची. आणि माझ्या आईबाबांनी जे केलं नसते तू माझ्यासाठी केलं. माझे आईवडील बी जे करू शकले नाही, तू मला सांगितलं सहयोग मेडिटेशन काय. असे मी बऱ्याच जणांना जे असे वाटतात प्रॉब्लेममध्ये, असे बऱ्याच जणांना सांगितलं की ज्यांना वाटत होतं की प्रश्न सुटणार नाही त्यांचे इझिली प्रश्न सुटून गेले. कोणाला गव्हर्नमेंटला सगळे जिवंत आहेत, घरे आहेत. म्हणजे असे भूतकाळात होता गेला असं नाही की कोणाचे जॉब आहे 10 वर्ष काम करतो पण परमनंटच होत नाही, गव्हर्नमेंटमध्ये ऑर्डर निघली, त्याची ऑर्डर निघली. जेव्हा मुलं होत नाही त्याला मुलं झाले, तिचे लग्न होत नाही लग्न झाले. माझा तर वैयक्तिक प्रश्न आहे, माझा जे जॉबशी रिलेटेड होता तो बी सॉल्व्ह झाला. त्यानंतर मी माझ्या घरी यूज करून पाहिलं की घरचे काय प्रश्न सॉल्व्ह होतात का, जे कधी सुटले नाहीत. बहिणीला सांगितलं, मग तिच्या मुलाला जसं आपण विचार करतो तशा तशा गोष्टी होत जातात. असाही सहयोग. जय श्रीमाता.